आम्ही जातोय प्रो गोविंदाला. ब्रँड ब्रँड ब्रँड. काकीने सॅवेज रिप्लाय दिला की आधी खा नंतर पैसे दे. गुड्डे बिस्किट बेंगू बाय चाय. पेट साफ चाललंय जरा, तुम्ही ते बघू शकता. ते लाईन लागली आहे इथे जरा. गावची बावडी आहे. आपल्या सोबत आता नवीन भाऊ जॉईन झालेले आहेत. भावेश भाई आपल्यासोबत झालेले आहेत. गावचा वडापाव तुम्ही बघू शकता. वडा मोठा पाव छोटा. तुझ्या हा बघ कुठे आहे. हा बघ नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती पुन्हा एकदा. आणि आपल्या सोबत परत एकदा चायनीज भजी गँग म्हणजेच आपले अगोरी भाई पेंगू भाई आणि तन्मय. शिर्डीचा प्लॅन झाला होता आणि शिर्डीवरनं रिटर्न येताना आमच्या गाडीमध्ये दुसरा प्लॅन सुद्धा झाला होता. तेव्हा म्हणजेच गावी जायचा प्लॅन, गावात जाऊचा असा. आणि तन्मय बोलला होता की आपलं गाव वगैरे एक नंबर आहे, फुल पद्धतशीर एकदम. तेव्हाच प्लॅन झाला. बोललो की पुढच्या महिन्याची तिकीट वगैरे बुक करा आणि मस्तपैकी गावी जाऊ. तर आता सध्या आम्ही आहोत जोगेश्वरी तलावला. तुम्हाला माहिती असेल लोकेशन. आणि आता आमची आहे 4ची बस. आणि ट्रेनचा पण खूप मोठा सीन होता. आमच्या भाऊ आहे ना, गाडी लागते इकडे. दे 2 शब्द बोल याच्यावरती. बोल 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 बोल. चलो भाई. काय नाही तर झालं असं की आपल्याला ह्या भावाला लागते उलटी. तर मग आम्ही ट्रेनचा बघितलं होतं. भावाला तुलाच लागते उलटी. हा तर ह्याला लागते उलटी. तर मग आम्ही आता खटपट करून कशी बसशी त्या माऊलीवाल्याचे रिक्वेस्ट करून तिकीट घेतले आहेत. ट्रेननी तर काय जाऊ शकत नाही. आमचा ट्रेनचा प्लॅन होता, पण जसं की तुम्हाला माहिती असेल कोकणामध्ये आधी 6 महिन्या आधीपासून बुकिंग असते. तर त्यासाठी आम्हाला ट्रेन वगैरे आम्ही जाणार होतो. पण सकाळी 8:30 वाजता आपले तन्मय भाऊ जाऊन तिकीट बुक करून आलेले आहेत. तर आम्ही जाणार आहोत. आता जायचं आहे आपल्याला गावी, म्हणजे तन्मयच्या गावी. चला आता बस येईल, बसमध्ये भेटून तुम्हाला पुढे भेटतो. बस मध्ये आलेली आहे पब्लिक. काय नाही होत इथे सध्या. बस मध्ये बसले आहे. आता आम्ही बस मध्ये बसलो आहे आणि गरमी पण फुल आहे. आम्ही जातोय प्रो गोविंदाला. ब्रँड 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 आमचा ब्रँड आहे. हे तुम्ही बघू शकता इकडे. गाडी वगैरे आपली एक नंबर आहे एकदम. अगोरी भाई उलटी भाई सीट वेट एकदम खापरोबा नाव आहे आमच्या गाडीचं. बघा काय पुढे झाली तर या जरा. अक्षय भाऊ गुड मॉर्निंग. अक्षयची तुम्ही सीट बघू शकता इकडे. याला इथे एमर्जन्सीच्या इकडे याला भेटलेली आहे सीट. काम 25 एकदम रिक्लायनर सीट. इथे आहे इकडे एक आर्यनची सीट आहे. इथे तन्मय बुवाची सीट आणि इथे माझी सीट आहे. आणि आम्ही सध्या इथे आलो आहे भांडूपला. इथे स्टॉप आहे. आम्ही इथे आता आहे. आणि तुम्ही बस बघू शकतात तुम्ही इथे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जेवायला या हॉटेल जवळ. आणि मी काय ट्रॅव्हलिंगचं काय एवढं दाखवत नाही, कारण की तसंही बसमध्ये आता काय एवढे शॉर्ट्स वगैरे काढू शकत नाही. तर सध्या आम्ही आलेलो आहे जेवायला. आणि आपला अक्षयने आणलेला आहे घरातून डब्बा. का आणलंय? भाकरी तर आमची असते दर ट्रिपला. नाही तरी तशी पण फक्त आता चटणी नाही. तर आम्ही आता जेवायला जाऊ. आणि ट्रॅव्हलिंगचं तसंही दाखवून काय अर्थ नाही, कारण की आपला मेन आहे आपलं गाव. तर गावी पण जे असेल ते मेन आपलं शूट करायचं. एवढा मोठा ब्लॉग आपल्याला करायचा नाही, तर ट्रॅव्हलिंगचं काय एवढं दाखवणार नाही. त्याच्या मम्मीने भाकरी आणि बटाट्याची भाजी दिली होती मस्तपैकी. खाऊन झालेली आहे, पण भाजी कमी पडली आहे. तरी आता आम्ही अजून मागवलं जेवायला शेजवान फ्राईड राईस व्हेज. मला वाटतं मित्रांनो जेवून झालेलं आहे मस्तपैकी. आता जेवलो आहे. आता याच्यानंतर आमचा प्लॅन आहे की आता डायरेक्ट जाऊन झोपून जायचं, कारण की आमच्याकडे इथे उलटीचे पेशंट पण आहेत. तर ते बोलले की आता जाऊन डायरेक्ट झोपून जाऊ आपण. जास्त टाइमपास वगैरे काय नाही. आणि तसाही बसमध्ये काय व्हिडिओ काढू शकत नाही. तर जाऊन झोपू. आणि ट्रॅव्हलचं एवढं काय मोठं नाही, डायरेक्ट गावामध्ये भेटू आपण. काय मध्ये असेल सीन्स वगैरे तर तेवढं दाखवेन, पण मी जास्त काय बोलू शकत नाही, कारण की तसंही बसमध्ये. पण डायरेक्ट आपण तराळ्याला भेटू, तन्मयच्या गावी, मामाच्या गावी. पहिला स्पॉट मामाचं गाव. नंतर फुल शेड्यूल आहे, दिवसाचे शेड्यूल आहे. तर सगळं तुम्हाला ब्लॉग्समध्ये दिसायला भेटतं. एवढे चार्जिंग लावले, चार्जिंगच नाही. भाई को शंका आई थी कि काकड़ी कडू नहीं है. काकीने सॅवेज रिप्लाय दिला. काकीने सॅवेज रिप्लाय दिला की आधी खा नंतर पैसे दे. द्यायचे का पैसे?
अक्षय भाई द्यायचे पैसे दे 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 तुला बोलली ती. शुभ पहाट मित्रांनो आणि फायनली आपण पोहोचलेलो आहे तरलेला. म्हणजे आता सकाळचे वाजले 5 आणि आपण आता इथे म्हणजे मेन जो स्टॉप आहे यांचा तिकडे आपण बस आपली उतरलेली आहेत. पब्लिक आहे इथे आणि अजूनपर्यंत म्हणजे आम्हाला वाटलं की थोडं लेटच होईल 7 वगैरे वाजते आणि खूपच लवकर पोहोचलो आम्ही. आता अंधारच अजून मी बोललो शूट वगैरे घेईन जरा सकाळ वगैरे झालं असं हिरवगार पण तरी पण अजून अंधार आहे. तुम्हाला सकाळी दाखवू असं काय नाही टेन्शन नका घेऊ तुम्ही. हा तुम्हाला दिसणार तर आहे गाडी पहिली आली म्हणून सीन झाला बाकी काय नाही. लवकर तर मग आता इथून आम्ही ऑटो पकडणार आणि तन्मयच्या गावी जाऊ. तन्मयच्या मामाच्या गावी जाऊ. मम्मी आहे ना माझी तिकडे. हा ह्याची मम्मी आहे. तर आजचा बेत आहे ह्याच्या मामाच्या गावी आणि तिथे जाऊन मग झोपू जरा वेळ आणि नंतर सकाळी उठून मग परत अजून पुढचा जो बेत असतो पहाट दाखव पहाट. ऑटो आलेली आहे बॅगा टाकतात सगळे. हा बोला ना. हा तरळ्यात आहे बोला. मित्रांनो चाय प्यायला या. ब्रश वगैरे सगळं झालेला आहे. सकाळ झाली मगाशी काय दाखवलं नाही कारण की अंधार होता म्हणून. तर चाय पिता मस्त काय गुड्डे बिस्किट पेंगू भाई चाय पी रहे मस्त पैकी. और कैमरे के पीछे अक्षय भाई अक्कू भाई मी ते प्लेट घेऊन अगोरी भाई आणि तन्मय बसलेला आहे. तन्मय आणि तन्मयची मम्मी बसलेली आहे आणि आजी पण आहे. काय की हाय बोला. चाय पितायत उभे राहून पितायत. तर मित्रांनो आपण फेरफटका मारायला आलेलो आहे. सकाळ जरा झोपणार होतो पण बोललो थोडा चाय वगैरे पिऊन जरा झोप पण एवढी येत नाही तर बोललो जरा फेरफटका मारू. मस्तपैकी रस्ता मोकळा आहे आणि जास्त काही ते बोलायची गरज पण नाही. विदाऊट माईक पण आवाज एकदम मस्तपैकी क्लिअर कट येतोय आणि इकडचा जो सकाळचा आवाज आहे म्हणजे म्युझिक पण काय टाकणार नाही. ह्याच्या आधीचे फुटेज तुम्ही बघितलात तन्मयचा गाव होम टूर मी परत एकदा देईन म्हणजे पण परिसर असेल सगळं होम टूर देईन मी याच्या घरातलं. आता हे याचं मम्मीचं गाव आहे. आम्ही नंतर जाणार त्याच्या पप्पांच्या गावी. तो पण एक वेगळाच पूर्ण बेत असणार आहे एक शेड्यूल. आणि आता सध्या ते म्हणजे ते गाव एक नंबर आहे ह्याच्यावरून भारी आहे. बघा कसं डिस्क मम्मी पप्पांमध्ये उगाची भांडणं कामं करताय. तर मग काय नाही. आणि आता सध्या काय माहिती नाही कुठे चाललोय. जस्ट चाललो आता इथे मस्तपैकी वाट दिसली आम्हाला आणि मस्त परिसर झालेला सकाळचा. गावातली शाळा बघा मित्रांनो गावातली शाळा आता सध्या तरी बंद आहे. हे बघा किती मस्त पीस. माहिती पाणी काढायचं पाणी ते असं करून आपण अरे बोरवेल बोरिंग हे बघ बोरिंग पण आहे इथे एक नंबर. या शाळेत शिकायला का मजा आहे ना तन्मय. बस का बाई नेटवर्कची पेन्सिल बघ तेवढी अर्धी कापून देतात सगळ्या. इथे फोटोशूट होतो वाटतं यांचा शाळेचा फोटोशूट. क्लासरूमचा नाश्ता आलेला आहे मित्रांनो. तन्मय बाय नाश्ता काजूची भाजी आणि भाकरी एक नंबर आहे. पेंगूला विचार हा ओव्हर ऍक्टिंग तन्मयच्या मम्मीने बनवली. मित्रांनो जसं की तुम्ही बघितला नाश्ता वगैरे एकदम मस्त दाबून झालेला आहे. तन्मयच्या मम्मीने मस्तपैकी काजूची भाजी आणि भाकरी बनवली होती. आता आमची इच्छा झाली झोपायची. आता झोपू आम्ही. त्याच्या आधी जरा पेट साफ चाललंय जरा तुम्ही इथे बघू शकता. ते लाईन लागली आहे इथे जरा. इकडे आणि अक्षय भाऊ काही तर ऐकत नाही. इकडे होतच नाही. आता आतमध्ये कॅमेरा लावलाय काय. बाहेरून नॅचरल अनकट रॉ. आणि इथे हे बघा झुले उंच माझा बोचा. उंच माझा बोचा
नाही होत छोटे आहे भावा तू इथे पडशील ना भावा. ट्रिप आपल्याला उद्याच घरी जायला लागेल. चुकून पलटी बिलटी झालास ना. तेच बोललो. हे बघ काय चाललंय बाईचं. हे बघा मित्रांनो अळूची पानं. जसं की गावी एकदम मस्त वाटते. वेदर एकदम भारी झालेलं आहे. ऊन आहे पण उन्हामध्ये पण काय तेवढं असं गरमी होत नाही. वांगे दाखव इकडे झूम कर वांग्यावर. मला दिसत नाही भावा. बाबा इथे ह्या साईडने बघ ना तू. हा ओके दिसलं. हे बघा मित्रांनो वांगे. आणि हे पडवळची झाड आहे. हे बघा मांजरी पण आहेत. खेळतात. आणि हा आहे पाठचा परिसर. पेरूचं झाड बघ. काय पेरूचं पण सगळं झाड भेटेल तुम्हाला. सगळे छोटे छोटे भेटतील. सगळं म्हणजे बाहेर कोण घ्यायला जात नाही. सगळे लोक स्वतःच्या झाडातील सगळे लोक खातात. पेरू. अरे तू काढ. ओ हा बघा पेरू मित्रांनो. अजून काय. हा बघा तन्मय. तन्मय हा पेंगू आहे. झोपायची तयारी. झोपायची मंडळी झोपतायत. बसमध्ये झोपायला नाही भेटलं म्हणून आता झोपतायत. तुम्हाला झोपून भेटूया. झोपून चला. सकाळचे वाजलेले आहेत 10:30 मित्रांनो. आणि आमची अर्धी झोप झालेली आहे. असं वाटतंय की संध्याकाळ झालेली आहे. कारण की दिवस लवकर स्टार्ट झाला कारणाने खूप टाइम एकदम खूप स्लो चाललाय. म्हणजे आम्ही नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर झोपलो. आता झोपून उठलो. देवाची थोडी झोप आहे बट तरी पण याच्या गावचे थोडे म्हणजे घरचे जरा बाहेर चाललेले. कुंकेश्वरला चालले याचे घरचे. पण आम्ही जरा लेट झालो. त्यांची बस ऑलरेडी फुल आहे. त्यामुळे आम्ही आता इकडे तिकडे फिरायला आलो. आणि इकडे बावडीकडे आलो आपण. ही बावडी गावची बावडी आहे तन्मयची. गरमी असलं काय बघा. तुम्हाला दिसतंय की ना माहिती नाही. मी पण सनग्लासेस घातले. मला काळोख दिसतंय. हेच आहे मग. आणि पुढे तिकडे त्या साईडला तुम्हाला मगाशी दाखवलं ती शाळा वगैरे आहे. आणि अजून इथे एक्सप्लोर करू काय हाय काय. ही ना हे बघ एकदम भारी. आणि ती जिम टाकू शकतो ना रे आपण. अशी कचकी एकदम. हे बघ ना टाकूया ना एकदम मस्त. त्यामुळे माझा फ्लेक्स करतोय माझ्या बरोबर घालून चष्मा. हा मस्त पेंगू भाय. आणि हे आपले कंडक्टर पैसे जमा करायला बॅगा कशी लावलेत बघतो मी. चल तुम्हाला बोललेलो तन्मयची फॅमिली चालली कुणकेश्वरला. तर त्यांची गाडी आलेली आहे आणि ते लोक चालले आहेत. आता पूर्ण फॅमिली कचाकच भरलेली आहे. तन्मयला टाकून चालले आहेत. इनोवा. तन्मयची मम्मी पण याला टाकून चालली आहे. त्या लोकांनी प्लॅन केला आम्हाला सांगितलं ना. आता हे लोक चालले आहेत. हे तन्मयचे मामा आहेत. मस्तपैकी थंडगार इथे कलिंगड आणलेलं आहे. पोरं कलिंगड खात आहेत. आम्ही जाणार होतो आता आंघोळ करायला. पण तन्मय बोलला की कलिंगड आणला जरा कलिंगड खाऊ. गावी आला ते खायची मजा असते. बिंदास खायचं काय टेन्शन नाही. आंघोळ कोण बघतंय. त्यानंतर आंघोळ करायला जाऊ. सध्या आपण कलिंगड खाऊया. शेतातलं एकदम अस्सल शेतातलं. अजून काय डिस्क्रिप्शन सांग जरा. काय मावशी तिकडे मावशीने दिल्या माझ्या. ओके. भाऊ माझा घेऊन आलाय. मला शेतातलं अस्सल अजूनही काढला नाही त्याने. ते आपण नंतर खाऊ. उद्या घेऊन जाऊ शिरवली. पुढच्या एपिसोड मध्ये बघू आपण. तोपर्यंत हा खाऊ. मित्रांनो आंघोळ झालेले मस्त सगळे फ्रेशन अप झालेले आहेत. आणि इथे आमचे पाय जरा भासतायत कडकडीतून. आणि तुम्हाला मी इथे यांच्या रूमची टूर देतो. कारण सगळे गेलेत बाहेर. तर मी रूमची टूर देतो तुम्हाला. इथे आपले तन्मय बुवा उभे आहेत. हा यांच्या आपले रिअल इस्टेट एजंट तन्मय. हा यांचा बाहेरचा परिसर खळा खूप मस्त. आणि इथे तुम्ही फणस पण बघू शकता. ठेवलाय पिकलाय की नाही माहिती नाही. पण तरी पण पेंगुडांची आंघोळ झालेली आहे. तुळस आहे. हा मस्त परिसर इथे. आता आज जाऊ आपण. चला. हा मेन एंट्रन्स. आणि इथे घर. आता लाईट नाही इथे म्हणून बाबांचं लक्ष सगळीकडे असतं आपलं. ओम साईराम. देवी देवता. परत एकदा बाबा. हा एवढा परिसर. आतमध्ये थोडा काळोख आहे. फुल गावच्या टाईप फील आहे. फुल टिपिकल एकदम जसं गावचं कोकणातलं घर असतं तसं घर आहे.
हे 2 रूम आहेत आणि ह्या रूम मध्ये आम्ही इथे सध्या स्टे करतोय 1 दिवसासाठी. मस्त कॉम्पॅक्ट रूम आहे. खाली शेणाचं आहे. नो लादी, ओनली शेण. नेचर, ऑनली नेचर. बाहेरून परत परिसर. अंडा कळशी. इथे मस्त मांजरी पण आहेत. आता इथे दुसरी रूम सेम तशीच आहे एक्झॅक्टली. सेम टू सेम. इथे सगळं सामान ठेवलेलं आहे. इथे लाईट थोडं कमी आहे म्हणून थोडे ग्रेन्स येत असतील, तेवढं तुम्ही जरा ऍडजस्ट करून घ्या, काय हरकत नाही. इथे आला आपला किचन. हा किचन आहे मस्तपैकी. इथे बाथरूम, लाकडं, परत क्यूट मांजरी आणि हा बाहेरचा परिसर. बॅक साईडला अघोरीबाई उभी आहे तिकडे. अघोरीबाई हाय करा ब्लॉग मध्ये. रूम टूर चाललाय. आता जेवायची वेळ. मस्त हा परिसर जो सकाळी आम्ही जिकडे आलेलो, जिकडे आम्ही ब्रश वगैरे करत होतो आणि झोपाळामध्ये जिथे झोपत होतो, हा तो एरिया इथे एकदम भारी. चिऱ्यांचं घर, कौलांचं घर, टिपिकल कोकणी. आणि चप्पल तर आम्ही घातलीच नाही तशी. आणि इथे हा झोपाळा, इथे सकाळी झुलत होते सगळे. अजून एक आहे अजिंक्य तारा मित्र मंडळ. अजून एक आहे, हा थोडा खाली आलाय म्हणून इथे झोपू शकत नाही. बसून खाली आलाय. हा बाहेरचा मस्त परिसर. आणि तुम्हाला आवाज येत असेल तर तुम्ही आवाज पण आहे का बघा. एकदम मस्त पैकी इथे आवाज आहे नेचरचा. आवाज बघा नीट आहे का. आता तुम्हाला चूल दाखवतो मी. तुम्हाला त्या साईडला चूल पण होती. मी डायरेक्ट बाहेर आलो. चूल मध्ये दाखवतो तुम्हाला. ती पण मस्त आहे. जाऊ आपण आतमध्ये. ही चूल आहे इथे. तन्मयची आजी बसली आहे जेवण करते. इथे चूल आहे मस्तपैकी. जेवणाची तयारी चाललेली आहे. आणि मित्रांनो तुम्हाला मी जेवल्यानंतर भेटतो. आता जरा जेवू, पेटपूजा करू. भूक सारखीच लागते, जेवढं खाल्लं तेवढं कमी. सारखी भूक लागते. जेवल्यानंतर भेटू. आम्ही आमच्या रूम मध्ये आलो. आता आम्ही आमच्या रूम मध्ये आलो सध्या. एकदम बेस्ट रूम आम्हाला भेटली. बेस्ट एक नंबर. वाटाण्याची भाजी, अंड. आणि हे ओरिजिनल अंड आत्ताच सकाळी दिले ना तन्मय कोंबडीने. सकाळी कोंबडीने अंडे दिले, तोच अंड आहे. आंबा जसं की असतो आंबा, आमटी आणि भात. सगळे जेवतात मस्तपैकी पंख्यावरती. टेस्ट म्हणजे एक नंबर आहे. एक नंबर. भाजी आणि आमची तर बापच काय जेवण मस्त झालेलं आहे. जेवण कडकडीत. आता झोपूया. पेंगू भाई सो जाओ. झोपा. मस्त जेवण झालेलं आहे. एकदम भारी जेवण होतं. मजा आली जेवण. आणि आता वाजले 1:30 वाजले. आता झोपू आपण मस्त. गुड नाइट. चलो गाइस जाते घूमने. बाय बाय. हे लोक राहतात इकडे आणि आम्ही दोघं चाललोय फिरायला. जाऊ जरा फेरफटका मारून येऊ. हे लोक इकडेच थांबतायत. हे लोक दुसरीकडे चालले. आम्ही जरा मेन मार्केटमध्ये जाऊन जरा काय ते खायचं सामान वगैरे काय काय ते घेऊन येऊ. सोबत आमचे हाय. गुड इव्हनिंग गाईस. गुड इव्हनिंग. चले येतो. ओके. मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते, कात्याच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते, कात्याच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे कोच पावसाचे, मित्रांनो आपण जसं की तुम्ही बघितलं आपण गेलेलो शॉपिंग करायला. शॉपिंग वगैरे केली नाही, थोडं बाहेर खाऊन पेटपूजा वगैरे करून आता परत आलेलो आहे गावी. म्हणजे तन्मयच्या ह्याच्यामध्ये फक्त मी आणि अक्षयच होतो. आणि आपल्यासोबत आता नवीन भाऊ जॉईन झालेले आहेत. भावेश भाई आपल्यासोबत झालेले आहेत. कोकणातला क्रिएटर आहे. याची इन्स्टा आयडी मी टाकून देतो, तुम्ही याला नक्की चेकआउट करा. आणि आता आपण चाललोय थोडं काय ते कॉन्टेंट नाही फोटो वगैरे थोडं शूट करायला. आपल्यासोबत तेच पाहुणे अक्षय
तन्मय आणि पेंगू भाई. आता आलोय, तुम्ही निसर्ग बघू शकता तिकडे मस्त वेगळी. इथे थोडं शूट करू, जे पण असेल ते फायनल आउटपुट तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवरती दिसतील. जर का तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो नसाल केला तर तिकडे फॉलो करा, मी ID टाकून देतो. बस आता तुम्हाला पुढे भेटू आपण. आता सध्या आपण आलो इथे शाळेजवळ. तिथे तुम्हाला मी शाळा दाखवली होती स्टार्टिंगला. जर का तुम्हाला आठवत असेल मी शाळा दाखवली होती, ते ही शाळा आहे मस्त वेगळी. इथे मस्त फोटो वगैरे शूट होतील. शाळा तुम्ही बघू शकतात, मस्तच आहे. कासर्डे तांबळवाडी. इथे का डान्स वगैरे होतात की काय? ऑडिटोरियम आहे बघा तुम्ही. कलामंच बघू शकता तिकडे. आणि हे वर्ग, हे पण शाळा आहेत. इथे झेंडावंदन आणि हे काय माहिती फोटोशूटसाठी वाटतं. आम्ही गेलो होतो तेव्हा तन्मयने आमच्यासाठी वडापाव ठेवून दिलेला आहे. तन्मयला धन्यवाद. पण तरी बोलत होता की जर का आम्ही नसतो आलो गावरात टाकला असता. गावचा वडापाव तुम्ही बघू शकता. तो वडा मोठा पाव छोटा तुझ्यासारखा. हा बघ, हा बघ कुठे आहे. हा बघ, हा बघ काय बाबा. का फिरत फिरत मित्रांनो आपण इथे आलेलो आहे. काय ऍक्च्युली वाळूचा डोंगर आहे इथे, सफेद व्हाईट वाला काश्मीरचा डोंगर. आणि ऊन पण आहे बरंच, पण ऊन मध्ये काय एवढा गरमी होत नाही, जस्ट हीट मारते, एवढं काय घाम वगैरे येत नाही. आणि इथे तुम्ही बघू शकतात माणसं चाललेत. हा बघा वाळूचा डोंगर, काश्मीर बर्फाचा डोंगर, स्नो वर्ल्ड. आपले प्रज्ञेश भाऊ आलेले आहेत. आता प्रज्ञेश भाऊ फुल जोशात आहेत. तर बघूया ते आपले प्रज्ञेश भाऊ काय करतात. प्रज्ञेश भाऊ तुमचा जलवा दाखवा. येवाला या मित्रांनो मटण वडे, तन्मयच्या फॅमिलीने बनवलेले मटण वडे आहेत, आपण बघू शकतात. आपला भाविक अरे यार मी तर नावीच होतो, भावेश पण जेवतोय इथे, आम्ही पण जेवतो. ह्याच्या पुढे काय ब्लॉग असणार की नाही माहिती नाही. हात जेवायचा ब्लॉग आहे. पंगत बसलेली आहे. अक्कूबाई तर आधीच खायला लागलाय. अक्कूबाई तर मित्रांनो तुम्ही पण जेवायला या आमच्यासोबत. ओके, एक नंबर. भेटूया पुढे. काट.